हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो। आज आपलं लेक्चर नंबर 4 लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टॉपिक शिकलो। डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी। त्याच्यानंतर याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं, युनिफॉर्म स्पीड किंवा नॉन युनिफॉर्म स्पीड कशी, किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटी, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी कशा प्रकारची। आपण त्या ऍक्टिव्हिटी बघितल्या। अमर, अकबर, अँथोनीचा आपण तो चार्ट एक बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं की युनिफॉर्म मोशन कसं असतं आणि नॉन युनिफॉर्म पॅटर्न कसा असतो। सो आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाऊ। नेक्स्ट टॉपिक काय आपला, डिस्टन्स टाइम ग्राफ। आपल्याला ग्राफ बघायचा आहे कशाचा, डिस्टन्स आणि टाइम फॉर युनिफॉर्म मोशन। जे युनिफॉर्म मोशन असतं, राईट, जे युनिफॉर्म मोशन असतं त्याचा आपल्याला डिस्टन्स टाइमचा ग्राफ आपल्याला आज ड्रॉ करून बघायचा आहे। आपण युनिफॉर्म मोशन किंवा नॉन युनिफॉर्म मोशन अगोदरच्या लेक्चर मध्ये खूप जबरदस्त पद्धतीने मी ते तुम्हाला शिकवलं, बरोबर। तर आता आपण याचा ग्राफ बघू, जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन। जे युनिफॉर्म मोशन आहे त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे ग्राफ ड्रॉ करू शकतो, आपल्याला हे आज शिकायचंय। त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कव्हर्ड बाय अ कार इन फिक्स्ड टाइम इंटरवल। एका कारने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय त्याचा त्यांनी एक इथे आपल्याला टेबल दिलाय। तर त्या टेबलनुसार आपल्याला काय करायचंय, तर त्याचा ग्राफ आपल्याला ड्रॉ करून बघायचा आहे आणि बघायचं आहे की नेमकं युनिफॉर्म मोशन साठी डिस्टन्सचा आणि टाइमचा ग्राफ कसा येतो, बरोबर। तर चला आपण सुरुवात करू। ड्रॉ अ ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाइम टेकिंग किंवा टाइम टेकिंग अलोंग द एक्स ऍक्सिस अँड डिस्टन्स अलोंग वाय ऍक्सिस। म्हणजे काय, तर हा जो एक्स ऍक्सिस आहे, राईट, या एक्स ऍक्सिस वर त्यांनी काय घेतलंय, टाइम घेतलाय। त्याच्यामध्ये दिलंय 10, 20, 30, 40, 50 अशा प्रकारे आपण हा जो एक्स ऍक्सिस आहे याच्यावर काय डिनोट केलं, टाइम डिनोट केला। आणि जो वाय ऍक्सिस आहे त्याच्यावर आपण डिस्टन्स, जे की मीटर मध्ये डिनोट केलेलं आहे। मग आपण काय करू, त्यांनी एक चार्ट दिलाय, राईट, याच्यामध्ये टाइम त्यांनी सांगितलाय 10, 20, 30 अशा प्रकारे टाइम दिलाय आणि डिस्टन्स कसं, तर 0, 15, 30, 45। म्हणजे काय, युनिफॉर्म मोशन। या चार्टून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपली जी कार आहे ती बरोबर 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45। म्हणजे काय, तर दर 10 सेकंदाने, दर 10 सेकंदामध्ये ती 15 मीटर एवढं अंतर कापती। म्हणजे काय झालं, हे युनिफॉर्म मोशन झालं। हा चार्ट बघून आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की दर 10 सेकंदामध्ये, म्हणजे काय ते सेकंद दिलेत बघा, 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70, बरोबर। अशा प्रकारे हे सेकंद। मग प्रत्येक 10 सेकंदामध्ये काय चेंज झाला, तर 15, पहिले कारने 15 मीटर, त्याच्यानंतर 30 मीटर गेली, त्याच्यानंतर 45 मीटर गेली। म्हणजे काय, तर हा जो ग्राफ आहे हा कशाचा आहे, युनिफॉर्म मोशनचा। मग आपण इथे काय घेतलाय, टाइम इंटरवल एक्स ऍक्सिस वर आणि डिस्टन्स घेतलंय वाय ऍक्सिस वर। मग चला आपण ड्रॉ करून बघू आणि बघू की नेमका ग्राफ आपल्याला काय शो करतो, बरोबर। तर सगळ्यात पहिले 0 आणि 0 हा पॉइंट इथे येईल, राईट। आपण आता ते ड्रॉ करून बघू। हा झाला आपला पहिला पॉइंट, असा इथे येईल 0 आणि 0 वर। त्याच्यानंतर टाइम आहे 10 सेकंद, म्हणजे इथे जायला लागेल आपल्याला 10 सेकंद। आणि डिस्टन्स किती, तर 15। म्हणजे हा 10 सेकंद इथे आलो आपण, आणि डिस्टन्स किती इथे, तर 20 आहे। म्हणजे थोडस आपलं इथे हा जो पॉइंट आहे नेक्स्ट, तो असा इथे कुठेतरी येणार, बरोबर। म्हणजे हा झाला आपला दुसरा पॉइंट। पहिला पॉइंट आपण दाखवला 0, 0, बघा। दुसरा जो पॉइंट आहे, टाइम बघितला आपण 10 सेकंद या एक्स ऍक्सिस वर, आणि डिस्टन्स किती मीटर मध्ये 15, ठीक आहे। त्याच्यानंतर 20, बघा इथे आलो आपण 20 सेकंदावर। 20 सेकंदावर काय सांगितलं इथे, 30 मीटर। म्हणजे इथे आलो आपण हे एक्स ऍक्सिस वर 20 आणि जे डिस्टन्स आहे ते किती, तर 30। म्हणजे आपल्याला असं वरती जायला लागेल आणि इथे 20 च्या वरती, इथे तर वरती 40 आहे, म्हणजे इथे कुठेतरी थोडस खाली आपला हा पॉइंट असेल, बरोबर। हे थोडस आपल्याला व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायला लागणार आहे। हे आपल्या इथे ड्रॉ करताना थोडस मागे पुढे होऊ शकतं, पण याच्यामधले जे ऑब्झर्वेशन आहेत ते मी तुम्हाला नंतर व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो, बघा। त्याच्यानंतरचा हा झाला 20 आणि 30 वाला। त्याच्यानंतर 30 म्हणजे टाइम गेलो आपण 30 सेकंद, बरोबर। आणि इथे 45 जे डिस्टन्स आहे 45, म्हणजे या 30 हा जो एक्स ऍक्सिस आहे ते 30 सेकंद, आणि इथे वरती किती, तर 45। मग चला या लाईन वरती जाऊ। 45 कुठे असेल, इथे 40, आणि इथे थोडस वरती, म्हणजे इथे कुठेतरी ते 45, म्हणजे अशा इथे कुठेतरी तो 40च्या थोडस वरती 5 काड्या जर मोजल्या आपण, तर तो अशा प्रकारे थोडासा वरती येईल, बरोबर। हे पण आपण ड्रॉ केलं। त्याच्यानंतर काय,
टाइम किती 40 आणि डिस्टन्स किती 60. चला 40 वरनं जायचंय आपल्याला 60 वर. मग इथे बरोबर हे 40 आणि इकडे इथे 60. बघा हा झाला आपला 60 वाला पॉइंट. बरोबर. त्याच्यानंतर जायचंय आपल्याला 50 सेकंदावर आणि इकडे किती आहे 75 मीटर. म्हणजे गेलो आपण 50 सेकंद आणि वरती जायला लागेल आपल्याला 75 वर, म्हणजे 60च्या वरती एक 10 आणि इथे वरती कुठेतरी म्हणजे या रेषेवर ते अशा प्रकारे इथे असेल 60च्या वरती. राईट. म्हणजे हा जो पॉइंट असेल 60 इथनं आपल्याला असं वरती जायला लागेल आणि 80च्या थोडस खाली, 80ची रेष कुठे इथे आहे. बरोबर अशी ही झाली 80ची रेष. याच्या थोडस खाली म्हणजे माझा एक अंदाज असा इथे कुठेतरी तो ग्राफ असेल. बघा 60चा 50चा ग्राफ कुठे येतोय. सॉरी हा 60चा नाही इथे 50चा. आपण एकदा ते व्यवस्थित क्लिअर करू. हा जो पॉइंट असेल हा आपले सेकंद किती चाललेत 50व्या सेकंदावर इथे 75 म्हणजे सेकंद किती बघा. सेकंद लगेच यायचे. सेकंद कुठे डिनोट केलेत एक्स ऍक्सिस वर आणि वरती जायला लागेल आपल्याला कितव्या याच्यावर तर 50च्या ठिकाणी किती आहे 75. ही झाली इथे 80ची लाईन आणि ते थोडस खाली म्हणजे या ठिकाणी असेल आपला 75चा. बघा ही झाली 50ची लाईन. राईट. ही झाली तिकडे 80ची म्हणजे 80च्या थोडस खाली म्हणजे असं इथे कुठेतरी तो पॉइंट असेल. त्याच्यानंतर येऊ आपण 50 आपण ड्रॉ केला. आता जाऊ आपण 60 सेकंदावर. 60 सेकंदावर गेलो. 60 सेकंदाला काय आपली कार कुठे गेली 90 मीटर. म्हणजे 60 सेकंदावर मीटर कुठे इकडे 90 म्हणजे या इथे वरती जायला लागेल आणि 100च्या थोडस खाली जे आहे इथे आय थिंक इथे कुठेतरी तो 90चा पॉइंट असेल. राईट. थोडस इथे कुठेतरी खाली. त्याच्यानंतर 70 ला 105, 70 ला 105 म्हणजे इथे 100ची ही लाईन 100च्या थोडस वरती म्हणजे इथे कुठेतरी तो 105चा पॉइंट असणार. बरोबर. म्हणजे काय तर बघा ही जर आपण लाईन जर ड्रॉ केली. आता हे रिप्रेझेंट करताना काय होणार आहे आपण एकदम म्हणजे मी घेताना ग्राफवर हा आपला एकदम आयडियल ग्राफ नाही आहे. त्याच्यामुळे काय होईल ते पॉइंट थोडेसे इकडे तिकडे होऊ शकतात. परंतु इथे सांगण्यासारखं ऑब्झर्वेशन काय आपल्याला इथे ऑब्झर्व काय होणार तर हा जो ग्राफ असेल हा एका लाईन मध्ये असणार आहे. बघा हे आता ड्रॉ करताना ही लाईन तिरपी दिसू शकते परंतु आपल्याला काय इथे काय घ्यायचं ही लाईन जी आहे हे जे पॉइंट असतात हे एका सरळ रेषेमध्ये येणार. कोणत्या याच्यासाठी युनिफॉर्म मोशन साठी जो आपला ग्राफ असेल. बघा हे जे युनिफॉर्म मोशन आहे याच्यासाठी आपला ग्राफ कसा येणार तर ही लाईन भलेही तुम्हाला दिसताना ही थोडीशी तिरपी वगैरे दिसू शकते परंतु जर तुम्ही हे घरी किंवा ऍक्च्युअल ग्राफवर जर तुम्ही हे ड्रॉ केलं तर काय ऑब्झर्वेशन मिळेल तर हे जर पॉइंट तुम्ही एका स्केलच्या सहाय्याने जर अटॅच केले किंवा ड्रॉ केले तर हे सगळे पॉइंट बरोबर स्केलच्या एका रेषेमध्ये हे येणार आहेत. अशा प्रकारे अशी जर लाईन जर तुम्ही ड्रॉ करून बघितली तर आपल्याला हे एका सरळ रेषेमध्ये ड्रॉ झालेले दिसतील. बरोबर. म्हणजे काय an object in uniform motion covers equal distance in equal time interval, thus the graph between distance and time is a straight line. हे आपलं मेन ऑब्झर्वेशन. कसा ग्राफ येणार तो आपण इथे परत ड्रॉ करू. हा मागचा जो ग्राफ आहे हा जो ग्राफ आहे तो मी जस्ट दाखवतो. तो कशा प्रकारचा ग्राफ येईल तर एका सरळ रेषेमध्ये ते पॉइंट जर तुम्ही ड्रॉ करून बघितले हे आपलं ऑब्झर्वेशन आहे. अन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन ती जी कार आहे किंवा कोणताही ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म मोशन मध्ये ट्रॅव्हल करत असेल बरोबर कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल दस म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन काय तर द ग्राफ बिटवीन डिस्टन्स अँड टाइम इज अ स्ट्रेट लाईन. अशा प्रकारे ती स्ट्रेट लाईन कधी तर जेव्हा तो ऑब्जेक्ट किंवा एखादी कार म्हणा बायसिकल म्हणा किंवा सायकल म्हणा काहीही तुम्ही कन्सिडर करा जर तो ऑब्जेक्ट एका युनिफॉर्म मोशन मध्ये जर ट्रॅव्हल होत असेल आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. बघा इथे टाइमचा इंटरव्हल पण इक्वल दिसतोय 10 सेकंद 20 सेकंद 30 सेकंद म्हणजे हे पण काय झालं एक युनिफॉर्म इंटरव्हल किंवा एक इक्वल इंटरव्हल आहे आणि याच्यामध्ये जो डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं हे पण काय आहे तर एक युनिफॉर्म पॅटर्न इथे दिसतोय. म्हणून काय ऑब्झर्वेशन काय an object in uniform motion covers equal distance in equal time interval, thus the graph between distance and time is a straight line.
म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये जेव्हा ऑब्जेक्ट एका युनिफॉर्म मोशन मध्ये ट्रॅव्हल करणार आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, त्याचा ग्राफ कसा येणार, एक स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर मग काय त्यांनी एक यूज युअर ब्रेन पॉवर या हेडिंग अंडर आपल्याला काहीतरी विचारलंय. काय, इन द डिस्टन्स टाइम ग्राफ अबोव व्हॉट डज द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इंडिकेट. ही जी स्ट्रेट लाईन काय इंडिकेट करते, मग जर सपोज तुम्हाला हे कोणताही हा चार्ट दिला नाही सपोज, आणि डायरेक्ट जर तुम्हाला कोणी असं ड्रॉ करून दाखवला हा पॅटर्न मध्ये एखादा ग्राफ, तर तुम्ही काय सांगणार. जर तुम्हाला डायरेक्टली असं एक ग्राफच दिला तर, आणि तुम्हाला विचारलं की हा ग्राफ तुम्हाला काय इंडिकेट करतो, तर आपण काय सांगणार की ती जी कार आहे किंवा तो जो ऑब्जेक्ट आहे तो एका युनिफॉर्म मोशन मध्ये मूव्ह करतोय, असं आपल्याला हा ग्राफ डायरेक्टली इंडिकेट करू शकतो. म्हणजे जर आपण असा ग्राफ ड्रॉ केला, मी तुम्हाला म्हटलं पोरांनो सांगा हे काय, या ग्राफचा मिनिंग काय, तर तुम्ही सांगणार की सर तुम्ही जो ऑब्जेक्ट सांगताय किंवा तुमचा आपला जो ऑब्जेक्ट तो आपण कन्सिडर करतोय तो एका युनिफॉर्म मोशन मध्ये तो मूव्ह करत असणार. 100% आपण याच्यावरनं हे ऑब्झर्वेशन मांडू शकतो. बरोबर, अशा प्रकारे या ग्राफच्या माध्यमातून आपण काय एक्सप्लेन केलं, तर डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. मग आता जर ती कार म्हणा किंवा तो ऑब्जेक्ट जर नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये हालचाल करत असेल, राईट, जर तो ऑब्जेक्ट म्हणा किंवा ती आपल्या अगोदरच्या एक्झाम्पल मधली कार जर ती एका नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये ट्रॅव्हल करत असेल, तर मग तिचा ग्राफ कसा येणार, काहीतरी चेंज तर होणार, राईट. तर मग आपण इथे काय करू, पहिले आता इथे आपण ड्रॉ करून घेऊ एक्स आणि वाय ऍक्सिस, राईट. बघा व्यवस्थित समजून घ्यायचंय. इथे आपण घेऊ आता हे थोडस समजून घ्या, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. अशा प्रकारे आपण तो या लाईनवर ड्रॉ करू. आता इथे काय टाइम घेऊ आपण, अगोदर ह्याच्यामध्ये आपण टाइम इथे घेतलाय, राईट. हा जो एक्स ऍक्सिस आहे तो काय डिनोट करतो, टाइम, आणि डिस्टन्स काय, हा जो वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस जो आहे तो काय डिनोट करतो, तर डिस्टन्स. चला मग आपण आता नॉन युनिफॉर्म मोशन साठी आपला कशा प्रकारे ग्राफ येतो ते आपण बघू. पहिले आपण टाइम लिहून घेऊ, 0, 5, 10, 15, 20 या पॅटर्न मध्ये तो दिलाय आपल्याला 35 पर्यंत, राईट. म्हणजे 0 इथे 5, 2 मिनिट, आपण ते इरेज करून घेऊ, व्यवस्थित कळायला पाहिजे सगळ्यांना. बघा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपण ड्रॉ करून घेऊ एकदम शानदार जबरदस्त पद्धतीने. स्ट्रेट नाही पण ठीक आहे, समजून घ्या. 0 इथे 5, इथे 10, इथे 15, इथे 20, इथे 25, इथे 30, इथे 35 आणि इथे 40. आपला टाइम आपला किती पर्यंत, 35 पर्यंत आहे. आपण 40 पर्यंत ड्रॉ करून घेतला. आणि आता इथे डिस्टन्स घेऊ आपण. डिस्टन्स कसं, तर मला वाटतं एक 5-5च्या पटीमध्ये आपल्याला ते किंवा 10च्या पटीमध्ये आपण ते घेऊ. 10, इथे 20, इथे 30, इथे 40, इथे 50 आणि इथे वरती 60. आपल्याला 58 पर्यंतची गरज आहे, तर आपण ते रॅन्डम पद्धतीने ड्रॉ करू. चला मग आपण काय करू, परत एकदा ग्राफ ड्रॉ करायला सुरुवात करू. आणि दोन ग्राफ मध्ये आपल्याला काय ऑब्झर्व होतं ते बघू. 0, 0 म्हणजे काय, पहिला पॉइंट आपला इथे असणार 0, 0. टाइम किती गेला, 5 सेकंदावर, ठीक आहे. 5 सेकंदावर डिस्टन्स किती, 7 मीटर. 5 सेकंदावर इथे 10 मीटर म्हणजे 10च्या थोडासा इथे आपला जो ही लाईन आहे ही 10ची म्हणजे 10च्या थोडस खाली म्हणजे इथे 7 येईल, राईट. हा झाला आपला दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट 10 सेकंदावर गेलो, आपली गाडी 10 सेकंदावर गेली. डिस्टन्स किती, 12 मीटर म्हणजे या 10 सेकंदावर गेलो आणि डिस्टन्स किती दाखवणार, ते 12 म्हणजे असं थोडस 10च्या वरती कुठेतरी असेल ते. नंतर गाडी गेली 15 सेकंदावर, इकडे किती डिस्टन्स 20, 15 सेकंदावर आणि हे डिस्टन्स 20 म्हणजे इथे कुठेतरी. नंतर आपली गाडी गेली 20 सेकंदावर, आलो आपण लगेच एक्स ऍक्सिस वर 20 सेकंदावर आणि डिस्टन्स किती, 30 मीटर. 20 सेकंदावर जाऊन आपल्याला जायचंय 30 मीटरला, राईट. नंतर गेलो आपण 25 सेकंदावर, ठीक आहे. इथे 25 सेकंद. 25 सेकंदावर आपली गाडी किती, 41 मीटर गेली. 25 सेकंदावर आपली गाडी गेली 41 सेकंद म्हणजे 40च्या वरती तर थोडस कुठेतरी तो असेल. त्याच्यानंतर आपण 30 सेकंदावर आलो.
30 सेकंदावर गाडी किती गेली आपली 50 मीटर, 30 सेकंदावर गेली गाडी गेली आपली इथे 50, आणि नंतर आलो आपण 35 सेकंदावर गाडी किती आली आपली 58 मीटर. हा जो आला आपला शेवटचा पॉइंट, इथे कुठेतरी थोडस 60च्या खाली तो पॉइंट असेल. अशा प्रकारे आपण आता हे जर आपण ड्रॉ केलं तर याचा ऑब्झर्वेशन काय, तर ही जी लाईन आहे हे का स्ट्रेट लाईन मध्ये आहे का, हे जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये घरी जरी ड्रॉ करून बघितलं आपला ग्राफ पेपर घेऊन तर काय होणार, हे एका स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला दिसणार नाही. जर तुम्ही स्केल पट्टी लावून जर हे पॉइंट कनेक्ट करायचा प्रयत्न जरी केला तरी ते एका स्ट्रेट लाईन मध्ये येणार नाही. जसे आपल्या या ग्राफ मध्ये काय झालं होतं, काय होणार होतं, तर आपले जे पॉइंट आहे ते स्केल पट्टी जर ठेवली आपण, स्केल जर ठेवली तर एका सरळ रेषेमध्ये येणार होते. पण याच्या अपोजिट मध्ये काय होतं, नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये तर ही जी लाईन आहे ही एका कर्वच्या माध्यमातून, कशासाठी, नॉन युनिफॉर्म मोशन साठी. म्हणजे काय ऑब्झर्वेशन आलं आपल्याला, तर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये जर मूव्ह होत असेल, बघा जेव्हा एखादा ऑब्जेक्ट नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये जर मूव्ह होत असेल तर डिस्टन्स आणि टाइमचा जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन नसून एक कर्वच्या स्वरूपात तो जर आपण ड्रॉ केला तर तो कशा प्रकारे येणार, तर एका कर्वच्या स्वरूपात. मग नेक्स्ट आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर या हेडिंग अंदर त्यांनी आपल्याला काहीतरी विचारलंय. काय विचारलंय, व्हॉट डिफरन्स डू यू सी इन डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. आता आपण युनिफॉर्म मोशनचाही ग्राफ ड्रॉ केला आणि नॉन युनिफॉर्म मोशनचाही ग्राफ आपण ड्रॉ केला, तर तुम्हाला काय ऑब्झर्व झालं मित्रांनो, सांगा, विचार करा. आता आपण इथे एक रॅन्डम परत एकदा दोन्ही ग्राफ आपण एक रॅन्डमली ड्रॉ करू. हा घेतला आपण युनिफॉर्म मोशन साठी, युनिफॉर्म मोशन साठी हा डिस्टन्स टाइम ग्राफ, म्हणजे इथे टाइम घेतला आपण, इथे घेतलं होतं डिस्टन्स, बरोबर, आणि हा झाला नॉन युनिफॉर्म मोशन साठी, बरोबर. मग काय ऑब्झर्वेशन मिळालं, तर पहिल्या केस मध्ये आपल्याला ग्राफ कसा आला, तर तो एकदम असा स्ट्रेट लाईन मध्ये, आणि दुसऱ्या केस मध्ये काय झालं, नॉन युनिफॉर्म मोशन साठी तो असा कर्वच्या माध्यमातून तो आपल्याला ड्रॉ झालेला आढळला. अशा प्रकारे आपले ऑब्झर्वेशन्स आले. म्हणजे याचा अर्थ, जर मी आता तुमच्या समोर विचारलं, डिस्टन्स टाइम ग्राफ तुम्हाला दिला आणि तुम्हाला काहीच नाही सांगितलं, फक्त एक हा ग्राफ जर दाखवला की पोरांनो अशा प्रकारचा हा ग्राफ आहे, सांगा काय कळतंय तुम्हाला, तर तुम्ही लगेच सांगणार की सर तो जो ऑब्जेक्ट आहे त्याचा हा डिस्टन्स टाइम ग्राफ आहे आणि आपली जी कार आहे किंवा आपला जो ऑब्जेक्ट आहे तो एका युनिफॉर्म मोशन मध्ये मूव्ह होतोय, राईट. आणि जर मी अशा प्रकारचा जर ग्राफ काढला तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच यायला पाहिजे की डिस्टन्स टाइम ग्राफ आहे हा, आणि आपला जो ऑब्जेक्ट आहे तो एका नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये हालचाल करतोय. अशा प्रकारे हे दोन ऑब्झर्वेशन आपण डिस्कस केले. मला असं वाटतं ही कन्सेप्ट आपल्याला एकदम व्यवस्थित कळाली असेल की ग्राफ कसा ड्रॉ करायचा आणि ग्राफच्या माध्यमातून अनालिसिस कसं करायचं, ऑब्जेक्ट नेमका युनिफॉर्म मोशन मध्ये मूव्ह होतोय की नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये मूव्ह होतोय, असं मला वाटतं की प्रत्येकाला ते समजलं असेल. तर आता नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आपण परत नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करू. थँक्यू.